कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकावरनं यापूर्वी अनेकदा वाद झालेले आहेत, त्यावर चर्चाही झालेल्या आहेत। आज पुन्हा एकदा या पुस्तकाभोवतीच्या वादानं डोकं वर काढलंय आणि निमित्त ठरलं ते शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिलेल्या धमकीचं। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या नावात शिवाजी महाराजांचं नाव आदरार्थी का घेतलं नाही असं म्हणत त्यांनी थेट प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी दिलेली आहे। पुस्तकात काय आहे काय नाही यावरनं यापूर्वीही वाद झालेत, कदाचित तिथून पुढेही ते होत राहतील। विचारांची लढाई विचारानं लढली जावी एवढी अपेक्षा आहे, पण संजय गायकवाडांसारख्या आमदारांचं काय करायचं? बरं, गायकवाडांचा हा काही पहिला कारनामा आहे असं नाही। त्यांनी यापूर्वी अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत, मारहाणीसारखी कृत्य जाहीरपणे केलेली आहेत, याबाबत त्यांच्यावर गुन्हेही दाखल आहेत। पण आजवर त्यांच्यावरती पक्षाकडून कारवाई झालेलं फारसं दिसत नाही। त्यांच्या पापाचा घडा कधी भरणार? त्यांच्यावर कारवाई कधी होणार? त्यांचा पक्ष, त्यांचे नेते त्यांच्यावर शिस्तभंग कधी आणणार आहेत का? की इथेही इलेक्टिव्ह मेरिटच्या नावे त्यांना पाठीशी घातलं जाणार आहे? याच विषयी आपल्याला चर्चा करायची आहे। एकेरी भाषा आम्ही नाही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करू शकत। माझ्या आईवरून इतक्या घाणेरड्या शिव्या देत आहेत, ह्यांची खरं तर शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची लायकी नाही। आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत याच पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी, ज्यांना ही धमकी देण्यात आली। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आहेत आणि आपल्यासोबत ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे सुद्धा आहेत। आपण सुरुवात करण्यापूर्वी हे संभाषण काय झालंय ते ऐकूया आणि त्यावर गायकवाडांची प्रतिक्रिया सुद्धा आलेली आहे, तीही ऐकूया। शिवाजी कोण होता? तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी एकेरी भाषेत बोलता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे आणि ते एकेरी नाही, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते। अरे गोविंद पानसरे कोण हरामखोर आहे? शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा? तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे। काय माहिती घ्यायची गरज नाही मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे। तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता। तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक काय पुस्तक वाचायची गरज नाही मला। शिवाजी कोण होता तुला याची गरज काय? मी काय सांगतोय की अनादर करण्यासाठी नाही लिहिलेलं, तुम्ही पुस्तक वाचा, तुम्हाला आम्ही पुस्तक नाही, आम्ही पुरा इतिहास वाचला। आम्ही मराठा आहे, त्यांचे वंशज आम्ही। त्यांची आठवण ऐकू माझ्या घराण्याची होती। मी ते सांगतोय की तुम्ही वाचून घ्या अगोदर। शिवाजी कोण होता हे तुला कोण सांगितलं याचं? 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते। अरे शिवरायांचा इतिहास 16व्या शतकातला आहे, ते नको सांगू तुम्हाला। मी तेच सांगतोय, तुम्ही वाचा, वाचल्यानंतर कळेल तुम्हाला। तुला माहिती नाही पानसरेचे काय हाल झाले? माहितीये मला। मग ब्राह्मण आहे का तू? ब्राह्मण आहे? मी ब्राह्मण नाहीये। तुला असं कोण लिहायला सांगितलं शिवाजी कोण होता म्हणून? मी लेखक नाहीये, पानसरेंचं पुस्तक आहे ते। उद्या तुझ्या मायाबद्दल कोण लिहितो तू असं प्रश्न करशील का? काय तुझ्या आईबद्दल असं कोणी पुस्तक लिहितो असं प्रश्न करशील का? बापाबद्दल प्रश्न करशील का तू? मी काय सांगतो तुम्हाला की अगोदर वाचा पुस्तक। अरे मला काय वाचायची गरज नाहीये, मी हेडलाईन वाचतो की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे लिहि ना तू। हा, मग तेच सांगतोय की जर अनादर करणं हेतू असता तर लिहिलं असतं। आमचा काय तसा अनादर करणं हेतू नाहीये। आणि मग शिवाजी कोण होता हे हा का आदर आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि त्या इतिहासाला छेडछाड करून एकेरी भाषेत प्रत्येक पानावर शिवाजी कोण होता, शिवाजी क्षत्रिय होता की नव्हता, शिवाजी मराठा होता की नव्हता, 96 कोळस होता का, अशा प्रकारचे अनेक बिछूट प्रश्न याच्यामध्ये उच्चारलेले आहेत। त्याला मी जीभ हासडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हासडलीच पाहिजे। आणि अशा पुस्तकांमध्ये जिथे शिवरायांचा विकृत इतिहास किंवा एकेरी भाषा आम्ही नाही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करू शकत नाही, अशा प्रकारची पुस्तकं आम्ही वाचू शकत। आणि म्हणून ही पुस्तकं देखील अशा प्रकारचे ज्याच्यामध्ये शिवरायांबद्दलचं जी विचित्र लिखाण आहे हे देखील नष्ट केलं पाहिजे। जसं मी चर्चेच्या सुरुवातीला सांगितलं की या पुस्तकाबद्दल आधीही वाद झालेत, इथून पुढेही कदाचित ते होत असतील। त्यामुळे हे पुस्तक योग्य आहे का, अयोग्य आहे का, त्यातला मजकूर, त्याचं संशोधन, या मुद्द्यावर आपण जाऊया नको। इथे वाद काय आहे की संजय गायकवाडांचं असं म्हणणं आहे या पुस्तकाचं जे शीर्षक आहे शिवाजी कोण होता, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी व्हायला नको, त्यामुळे हे पुस्तक त्याच्यावरती बंदी आणली पाहिजे। मी आनंद दवे यांचे विचार याच्यावर सुरुवातीला ऐकून घेईन। दवेजी, तुम्हाला मान्य आहे का हा विचार? शिवाजी महाराजांचं नाव इथे एकेरी यायला नको होतं आणि त्यामुळे या पुस्तकावर बंदी आणली पाहिजे किंवा त्याचं टायटल बदललं पाहिजे?
निश्चितच या पुस्तकाचं टायटल बदलायची गरज आहे, कारण याच्यावर शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास आहे. एक वेळ बरं का, मी एक वेळ असं सांगतो की लहानपणीचे बाल शिवाजी मांडत असताना एखादा असा उल्लेख कुठेतरी आला तर येऊ शकतो, जिजाऊंच्या वक्तव्यातनं किंवा बाकीच्या कोणाच्या वक्तव्यातनं. पण एका लेखकानं एका युगपुरुषाविषयी लिहिताना त्या पुस्तकाच्या पहिल्या पानापासूनच आदर दिसला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे, आणि ते कायम राहील. मागच्या वेळी सुद्धा मांडलं होतं. आता प्रश्न असा की संजय गायकवाड प्रकाशक आणि लेखकांमधला फरकच कळत नाहीये. तो प्रकाशक 100 वेळा सांगतो की मी नाही लिहिलं, मी नाही तूच लिहिलं, कसं लिहिलं. मला असं वाटतं की संजय गायकवाडांनी प्रसिद्धीसाठी हे ठरवून केलेलं तर नाही ना, अशी सुद्धा मला शंका आहे. कारण त्यांना जे सांगायचं ते बोलतच राहतात, समोरचा माणूस काय बोलतो ते ऐकतच नाहीयेत. मला जे पाहिजे ते मी बोलत राहणार, आणि पूर्ण पाठ केलेलं वक्तव्य त्यांनी केलंय असं मला आत्ता तरी ऐकून वाटतंय. 88 सालचं पुस्तक आहे. 40 वर्षात संजय गायकवाडांना अशा नावाचं पुस्तक येतं, हे सुद्धा जर मार्केटमध्ये पुस्तक आहे उपलब्ध हे माहीत नसेल, सरकारमध्ये राहून सुद्धा माहीत नसेल, तर खरं दयाच यायला पाहिजे अशा नेतृत्वाची. आज हे पुस्तक काल छापले गेले अशा अनुषंगाने ते सांगतायत आमचा अपमान केला. 30-40 वर्ष आली पुस्तकं येऊन, तुम्ही सरकारमध्ये येऊन एवढी वर्ष आली, बंदीची कधी मागणी नाही केली, आत्ता पण त्या बंदीची मागणी करत नाहीयेत. आणि कोणत्या असा लग्नात ही पुस्तकं वाटली गेली, त्यांच्या वक्तव्यावरनं आले की लग्नात पुस्तकं वाटली, असं कोणत्या लग्नामध्ये अशी पुस्तकं वाटली जातात मला ही कळत नाहीये. आणि अशा लग्नात संजय गायकवाड गेलेले आहेत. म्हणजे सगळ्याच प्रकारे नाही, एकूण हा सगळा म्हणजे ठरवून केलेलं आहे का, त्यात गांधी आहेत का नाही दिवशी माहीत नाही, का गांधींना कल्पना असेल नसेल, पण गायकवाडांनी म्हटलं जे ठरवायचं ते सगळं करून घेतलेलं आहे असं आम्हाला वाटते. महाराष्ट्रात पुन्हा एकदा जातीय वाद पसरवण्याचं हे कारण आहे. दुसरं, तुम्ही तरी निदान एक मर्यादा म्हणून मॅडम ती एडिट केलेली ऑडिओ दाखवत आहे, आम्ही ती ओरिजिनल ऐकलेली, किती घाणेरड्या शिवाय दिलेल्या आहेत त्यात. स्वतः त्यांनी महाराजांविषयी सुद्धा त्याच्यामध्ये एक अपशब्द वापरला आहे, तो आता मलाही सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. जो त्या यांनी नगरच्या ते छिंदमनी वापरला होता तसा शब्द येतो. मग तुम्ही करताय काय नेमकं? मला असं वाटतं म्हणजे एकनाथ शिंदे आम्हाला खूप आदर, खूप प्रेम आहे, पण ते का यांचे कान पकडत नाही एवढ्या वर्षात सुद्धा हे आम्हाला खरंच कळत नाहीये. बर मी आपले प्रकाशक आहेत आपल्यासोबत, काही गरज नसताना 88चं पुस्तक पुन्हा एकदा. बर प्रकाशक प्रशांत आंबी आहेत आपल्यासोबत. प्रकाश आंबीजी, तुम्हाला हा धमकीचा फोन आलेला होता आणि तुमच्यावरती ही आपबीती आलेली आहे. आत्ता या घडीला हे जे वातावरण आहे, ही जी मागणी झालेली आहे, तुम्ही पोलिसात जाणार आहात, गुन्हा दाखल करणार आहात त्यांच्या विरोधात, FIR देणार आहात? मी अर्ज दिलेला आहे पोलीस स्टेशनमध्ये. बर. आणि ते त्यांना कलमंसुद्धा सुचवलेली आहेत, कारण की त्यांनी फक्त मला धमकी दिलेली नाही आहे, माझ्या आईबद्दल, माझ्या बायकोबद्दल अत्यंत अश्लील असे शब्द वापरलेले आहेत, शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे. त्या अनुषंगानं मी कलम काही सुचवलेले आहे. तर पोलिसांनी असं सांगितलेलं आहे, अर्जावर रिसिव्ड दिलेली आहे. हो, त्यांचं तेच सांगतात, ते तेच सांगतात. बोला. मला आणि जी कलम मी सुचवलेली आहेत तर ते त्यांच्या लिगल टीमशी बोलून आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत ते कळवतो बोललेले आहेत. त्यानंतर ते गुन्हा दाखल करतील. पण मी माझ्याकडून सगळं त्यांना दिलेलं आहे, ऑडिओ रेकॉर्डिंग सुद्धा दिलेली आहे. मला हनुमंत पवार यांच्याकडे जाते. हनुमंत पवारजी, कसं बघायचं कसं या प्रकरणाकडे? म्हणजे आता शब्दच अपुरे पडलेत. म्हणजे हनुमंत पवार यांच्याकडे जाण्यापूर्वी मला अजून एक सांगायचं आहे, आम्ही आज शिवसेनेच्या अनेक प्रवक्त्यांना या चर्चेसाठी निमंत्रित केलं, स्वतः आम्ही गायकवाडांना या चर्चेसाठी निमंत्रित केलं. शिवसेनेकडून सांगण्यात आलेलं आहे, आम्ही पक्ष म्हणून आम्हाला डिफेंड करू शकतो, पक्षाला डिफेंड करू शकतो, आम्ही एखाद्या व्यक्तीला डिफेंड करू शकत नाही. हे शिवसेनेकडनं आलेलं उत्तर आहे. शिवसेनेच्या एकाही प्रवक्त्यांनी किंवा नेत्यांनी या चर्चेत यायला नकार दिलेला आहे. हनुमंत पवारजी. एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं आज मी पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो की ह्या वाचाल संजय गायकवाडचं समर्थन करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबाच्या पक्षाचं कुणीही आलं नाही. मी या शिवसेनेचं अभिनंदन करतो. मी निषेध या गोष्टीसाठीही करतो शिवसेनेचा आणि एकनाथ शिंदे साहेबांचा की हा संजय गायकवाड नावाचा जो इसम आहे हा वारंवार हिंसक भाषा करतो. या देशाचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांची जीभ हासडून देणाऱ्याला 11 लाखाचं बक्षीस असा हा माणूस बोलला होता. याच्या सुरक्षेसाठी जे पोलीस कर्मचारी बांधव आहेत त्यांना हा याची स्वतःची गाडी धुण्यासाठी पुसायसाठी लावतो. आणि मंत्रालयामध्ये आमदार निवासामध्ये जेवण्यासाठी या माणसानं एका गरीब वेटरला जो तिथं काम करतो, आपली उपजीविका भागवतो, त्याला सुद्धा मारलं होतं. याच्यापेक्षा वाईट याच्यावर अनेक कलम आहेत, खुनाचे गुन्हे आहेत, दरोडेखोर, चोरीचे गुन्हे, हप्तेखोरी, प्रचंड दहशतीचे याच्यावर गुन्हे आहेत. तरी एकनाथ शिंदे साहेबांची अशी नेमकी काय अडचण आहे की या वाचाळ माणसाला ते सहन करतात? हा प्रश्न मला या निमित्तानं शिवसेनेला पण विचारायचा आहे. आता राहिला प्रश्न
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे गोविंद पानसरे यांचं पुस्तक आहे, ज्याचं टायटल शिवाजी कोण होता आणि पुढे प्रश्नचिन्ह असं जे टायटल आहे, या टायटलवर या संजय गायकवाड नावाच्या 3 पाट माणसाने, 8वी 9वी नापास माणसाने, ज्याचा वाचन, लेखन आणि इतिहासाच्या अभ्यासाशी आणि संशोधनाशी आणि त्यातल्या त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाशी या माणसाचा सुतरामही संबंध असू शकत नाही. माझ्याकडे एक यादी आहे. आता मी काही नामांकित इतिहासकारांची नावं वाचून दाखवतो ज्यांच्या लिखाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख शिवाजी असा आलेला आहे. आता ह्या सगळ्या इतिहासकारांना जर आपण शिवाजी महाराज द्वेष्टे किंवा शिवाजी महाराजांचा अपमान करणारे असं समजणार असून तर यांच्या बुद्धीची कीव केली पाहिजे. सर जदुनाथ सरकारांचं पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव शिवाजी आहे. गजानन मेहेंदळे यांचं पुस्तक आहे शिवाजी हिज लाईफ अँड टाइम नावाचं पुस्तक आहे. म कुंटे नावाचे इतिहासकार आहेत, राजा शिवाजी असंच आहे. प्राच्यविद्या पंडित शरद पाटील आहेत, शिवाजीचे शत्रू मोहम्मद इकी ब्राह्मणी असं त्याचं टायटल आहे. राजाराम शास्त्री भागवत इतके मोठे संशोधक इतिहासकार, त्यांच्या सगळ्या इतिहास लेखनामध्ये शिवाजी असाच उल्लेख आहे. न्यायमूर्ती रानडे मराठा पावर नावाचं जे त्यांचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा शिवाजी असा उल्लेख आहे. गोस सरदेसाई ज्यांनी शिवचरित्रावर खूप संशोधन केलं त्यांच्या लिखाणामध्येही शिवाजी असाच उल्लेख आहे. आणखी खूप सांगता येतील. जिजाऊचा बाळ, काळ झाला यवनांचा, पवाडा गातो शिवाजीचा असं महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेलं आहे. किंवा हे ज्या शिवसेनेमध्ये आहेत त्या शिवसेनेची घोषणा सुद्धा जय भवानी जय शिवाजी अशीच होती. शिवाजी ह्या नावामध्ये आदर आहे. जसं विठोबा, खंडोबा, भैरोबा म्हणतो, जसं तुळजाई म्हणतो आम्ही, जसं आमचा राम म्हणतो, आमचा लक्ष्मण म्हणतो, आमचा हनुमंत म्हणतो, तसं आमचा शिवाजी हे आदरानं, अभिमानानं आणि प्रचंड आत्मीयतेनं महाराष्ट्रामध्ये बोललं जातं. संजय गायकवाड याची पात्रता नाही हे सगळं कळण्याची. त्यामुळे शिवाजी महाराजांवर संशोधन केलेल्या इतिहासकारांना हा धमकी देणार आहे का? हा गजानन मेहेंदळेंना धमकी देणार आहे का? हा पानसरेंना काय करणार आहे आता नेमकं? किंवा शेजवलकरांचा हा नेमकं काय करणार आहे? भागवतांचा हा नेमकं काय करणार आहे? हा प्रश्न उपस्थित करतो आणि अर्ध्या सेकंदात शेवट करतो की महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकर असतील, प्रभू राम असतील, या सगळ्या लोकांबद्दल आदराने लिहिण्याची एक वेगळी पद्धत आहे. भीमराया घे तुझ्या लेकराची वंदना असं सुरेश भट म्हणतात. भीमरायांचा उल्लेख एकच आहे, भीमराया घे तुझ्या लेकराची वंदना. सुरेश भटांना जा विचारणार आहोत. किंवा गदी माडगुळकरांनी गीत रामायणामध्ये लिहिलं, रामा रघुनंदना आश्रमात या कधी रे येशील, असं रामाला थेट आम्ही कधी रे येशील असं आले तुझे बोलतो ना. ह्याच्यात प्रभू रामचंद्राचा आदर गदी माडगुळकरांनी केला म्हणून त्यांना धमक्या द्यायची ह्या गायकवाडांची हिंमत आहे का? किंवा आमच्या जनाबाईंनी सांगितलं विठू माझा लेकूरवाळा संगे भक्तांचा मेळा, तर विठूला लेकूरवाळा म्हणताना त्याच्यामध्ये एकेरीच उल्लेख आहे. पण संत जनाबाई विठ्ठलाची बदनामी करत होती किंवा विठ्ठलाविषयी आदर नव्हता असं म्हणायची डेअरिंग आपण करू शकणार नाही. किंवा शेवट करतो की आमच्या वामनदादा कर्दकाने लिहिलं ना, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. आता याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा एकेरी उल्लेख म्हणून कुणाच्या भावना दुखावण्या एवढी कमी बुद्धीची माणसं महाराष्ट्रात नाहीत. हा एकमेव अपवाद संजय गायकवाड मला दिसतोय. आनंद हवे अजूनही वाटतंय ह्या पुस्तकाचं शीर्षक बदलायला हवं, याचं पुस्तकाचं नाव, टायटल बदलायला हवं. निश्चितच बदला पाहिजे. पवारांना कळलेलं नाही दिसत बहुतेक. शिवाजी ह्या नावाविषयी तक्रार नाहीये, कोण होता याच्याविषयी सगळा प्रश्न आहे. शिवाजी कोण होते हा विषय चालला असताना, कारण प्रत्येक वेळी शिवाजी महाराजांविषयी लिहिताना बोलताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज असं संपूर्ण नाहीच बोललं जात. अगदी आपण घरातही बोलताना महाराज असं बोलतो किंवा शिवाजी महाराज बोलतो. तर पुढं कोण होता याला आक्षेप आहे. शिवाजी कोण आणि हे जे बाकीची नावं सांगितली प्रत्येक ठिकाणी शिवाजीच्या पुढं एकेरी उल्लेख नाहीये, त्या पुस्तकाचा एकेरी उल्लेख नाहीये. शिवाजी आणि जे पुढे जे काय आहे त्या कोण होता याला आक्षेप आहे. आणि अनेक वर्ष आक्षेप असताना शिवभक्तांचा हे पुस्तक का बदललं जात नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आम्हाला सुद्धा पडलाय. आजही कशा त्याच्या प्रती वाटल्या जातात, विकल्या जातात, का त्या पुस्तकात ठेव? एक सरकारने आदेश काढावा. पण आनंद हवे आता तुमचाच हा प्रश्न आहे ना की आजही त्याच्या प्रती काढल्या जातात आणि विकल्या जातात. म्हणजे त्या पुस्तकात काहीतरी सबस्टन्स असेल ना. हो, नाही असू द्या ना. आपण जर एकेरी उल्लेख नको असेल, ज्यांना वाचायचं वाचू द्या. पण जर अनेक शिवभक्तांचा असा आक्षेप आहे की होता असं नको, असं होते असं होतं, करायला काही हरकत नाही ना. आता प्रकाशक घेत आहे, प्रकाशकांनी स्वतः तेवढा बदल करावा लेखकाशी. आता लेखकाचे जे कोणी पुढची पिढी असेल त्यांना विचारून जे काय त्यांचं ठरलं असेल करायला प्रमाणे प्रशांतजी काय म्हणणं याच्यावर? मी आठवड्यात एकदा पुस्तकाच्या दुकानात जातो. ही पुस्तकं आज सुद्धा आपण विचारू, तुम्ही प्रकाशकांना विचारलं ना, आपण त्यांना विचारूया शिवाजी कोण होता. प्रशांतजी, हो, मुळात शिवाजी कोण होता ह्या नावाचं हे पहिलं पुस्तक नाही आहे. 1939ला कृ कुऱ्हाडे ह्या लेखकांनी शिवाजी कोण होता या सेम नावाचं पुस्तक प्रकाशित केलं होतं. त्याचा हेतू हा होता की कानडी साहित्यामध्ये
शिवाजी महाराजांची जी बदनामी होत होती त्या बदनामीला उत्तर म्हणून ते पुस्तक लिहिलं होतं. आणि तेच नाव 1988ला ज्या वेळेला शिवाजी महाराजांचा वापर हिंदू मुस्लिम दंगली घडवण्यासाठी केला जायचा त्यावेळेला हे पुस्तक त्याच नावानं प्रकाशित झालेलं आहे. ह्या पुस्तकाच्या आत काहीही आक्षेपार्ह नाही आहे, म्हणूनच 38 वर्ष ह्यातला एक शब्दसुद्धा कुणाला खोडता आलेला नाही आहे. त्यामुळे अनादर करणं हा हेतू लेखकाचा नाही आहे. आईला जसं हे आई म्हणताना आपल्या डोक्यात असं काही येत नाही की आपण आईला एकेरी हाक मारतोय, त्याच पद्धतीने. आणि हे प्रश्नार्थक आहे, उद्गारवाचक चिन्ह नाही आहे. आणि लोकांनी वाचावं अशा उद्देशाने ते पुस्तक शीर्षक नाव दिलेलं आहे. मला आता आपल्याकडे काही गाणी सुद्धा लिहिलेली आहेत, खूप छान कविता लिहिल्या आहेत. एका गाण्यातली ओळ आठवते, त्याचे कवी त्याचे गीतकार कोण आहेत मला आठवत नाही. बाळ शिवाजी राजा झाला. आपल्याकडे पूर्वापार कदाचित काहींना एकेरी नावाने म्हणायची पद्धत आहे. आता मी वैयक्तिक कोकणातली आहे. आमच्याकडे कोकणामध्ये अजूनही वडिलांना आईला एकारार्थीच म्हणतात. आईला तर सगळीकडेच एकेरी नावाने हाक मारतात, वडिलांना सुद्धा एक करूनच हाक मारतात. अहो वगैरे हे खूप कमी ठिकाणी म्हटलं जातं. हनुमंत पवारजी, अशा वेळेला जर आपण शिवाजी महाराजांमधलं ते महान आहेत ह्याच्याबद्दल दुमत असायला, म्हणजे नाहीच आहे दुमत कोणाचं, कुणीही घेऊही नये. ते महानच आहेत, पण ते त्याबरोबर एक सर्वसामान्य माणूसही होते. त्यांच्या मानवी शक्तींबद्दल जर आपल्याला चर्चा करायची असेल तर चुकलं कुठे? त्यांना मानवी नजरेतनं बघितलं तर चुकलं कुठे? बघा, संजय गायकवाडचा हा पॉलिटिकली स्टंट आहे, ड्रामा आहे. आता आनंद दवे यांनी जे सुरुवातीला सांगितलं की हा स्टंट आहे त्याचा. ह्या संजय गायकवाडला हे पुस्तक यानं कधी वाचलेलं नाही. ह्या पुस्तकाच्या निमित्ताने काहीतरी बोलून माध्यमांमध्ये चर्चेत यायचा त्याचा प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना खरोखर ज्यानं शिव्या घातल्या त्या श्रीपाद छिंदमचा पत्ता मी देऊ का संजय गायकवाडला? किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ह्याचा मुख्यमंत्री असताना ज्यावेळेस पडला त्यावेळेस त्या कॉन्ट्रॅक्टरकडे जाऊन त्याला धडा शिकवायची हिंमत याची झाली का? किंवा राहुल सोलापूरकर असेल किंवा तो नागपूर मधला एक प्रशांत कोरटकर म्हणून होता, त्यानं ज्यावेळेस शिव्या घातल्या त्यावेळेस या संजय गायकवाडला पत्ता माहित नव्हता. त्यामुळे हा संजय गायकवाड हा प्रसिद्धी लोलूप माणूस आहे, हा हिंसक. अहो ते सोडा, स्वतः संजय गायकवाडांनी संभाजी महाराजांबद्दल म्हटलं होतं त्यांनी इतक्या भाषा शिकल्या म्हणून ते मूर्ख झाले का? हा त्यांच्या तोंडातला शब्द आहे. बरोबर, असं बोलला होता तो. तर ह्या संजय गायकवाडचा बंदोबस्त महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी करावा. आणि आणखी एका गोष्टीकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो या चर्चेच्या निमित्तानं, राहून जाईल की तो त्या प्रकाशकाला म्हणतोय तू बामण आहेस का, नंतर म्हणतो तू ब्राह्मण आहेस का. जर तो बामण असता तर संजय गायकवाडचं काय म्हणणं होतं? ब्राह्मणाला मारणार तुम्ही, त्याची जात कोणती आहे हे बघून तुम्ही पुस्तकाचं मूल्यमापन करणार. तो जर ब्राह्मण असता तर तुम्ही काय केलं असतं, आणि नसता तर तुम्ही आता काय करताय? एखाद्याच्या जातीवरून त्याला जाहीर शिव्या घालणं, त्याला विचारणं, धमकावणं हा मोठा गुन्हा आहे. त्यामुळे मुसलमान असो, दलित असो की ब्राह्मण असो, यांना त्याची जात कोणती आहे म्हणून विचारणारा हा आमदार सभागृहात चालतो कसा काय देवेंद्रजी फडणवीसांना? एकनाथ शिंदेना हा माणूस चालतो कसा स्वतःच्या पक्षामध्ये? मला याच्याबद्दल आनंद दवेंचं मत जाणून घ्यायचं. दवेजी. नाही, निव्वळ मूर्खपणा आहे. म्हणजे त्यांनी असं गृहीत धरलं असावं दाखवण्यासाठी लोकांना. त्यांना माहिती आज ना ऑडिओ व्हायरल होणार की तू बामण आहेस का, तू ब्राह्मण आहेस का, मग त्यानंतर पुढचा काही विषय नाही. म्हणजे तुम्ही जर महाराजांवर टीका केली आहे तर याचा अर्थ तुम्ही ब्राह्मण आहात असं दाखवण्याचा एक प्रयत्न. आता पवारांनी चांगला विषय काढला, तो ते मुद्दाहून ठरवून हे जातीय राजकारण होतं. मग मी महाराज त्याच्या आधीच ते बोललेत, राजकीय नेत्याच्या डोक्यातून आणि मनातून आणि जिभेतून जर जात नसेल ते दुर्दैव आहे ना. प्रत्येक ठिकाणी किती घाणेरडं राजकारण तुम्ही करणार आहात, जातीय राजकारण करणार आहोत. मग त्याच ब्राह्मण समाजाच्या एका नेत्याच्याच नेतृत्वाखाली तुम्ही काम करता असं जर त्यांना कोणी सांगितलं तर काय करणार? मग त्याच्यावर त्यांचं काय उत्तर असणार आहे? तर काही उत्तर नसणार आहे. केवळ फालतू प्रसिद्धीसाठी गायकवाडांनी हा सगळा उपद्योग केलेला आहे असं आम्हाला वाटतं. आणि तो पुस्तकाचा काही विषय तुम्ही काढला तर 40 वर्षापासून ते पुस्तक असताना एक तर टीकाकारांनी गृहीत धरावं आमच्यासारख्यांनी की हे पुस्तक असंच राहणार आहे, वाचा नाही तर नका वाचू. नाही तर प्रकाशकांनी बदलावं, काहीतरी एक मार्ग काढला पाहिजे. दर 2-4 वर्षांनी 6 महिन्यांनी असा काहीतरी विषय निघणार एकाच पुस्तकावरून ज्याच्या आता लेखकही नाहीयेत. आणि ते लेखकाचं काय झालं अशी धमकी, म्हणजे लेखकाच्या हत्येचं समर्थन केलं जाते कळत न कळत. म्हणजे या पुस्तकासाठी नाही त्यांची हत्या झाली, मग असं दाखवण्याचा प्रयत्न येतो गायकवाडांकडून. सगळं विचित्रपणा चाललंय. घाणेरडा राजकारणाचा कळस आहे महाराष्ट्रातल्या जातीवादीचा असं आम्हाला स्पष्ट वाटतं. वेळ संपत आले. हनुमंत पवारांना मुद्दा मांडायचा फोन करायचा प्रयत्न मग मी प्रशांत यांच्याकडे जाईन शेवटची कमेंट घ्यायला. त्यांचं आमचं हनुमंत पवारजी. नम्रताजी, महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठ आहे.
किंवा आपण मुंबईमध्ये शिवाजी टर्मिनल्स म्हणतो. शिवाजी ह्या नावाबद्दल कुठलाही शिवाजीनगर म्हणतो, शिवाजीनगर आपण तो विषय म्हणतो. नाहीये. त्यामुळे कुणाच्याही कोण होता या मनामध्ये शेवटच्या वाक्याला आक्षेप आहे लोकांचा. कोणीही इतिहास लेखकांनी संशोधकांनी कुण्या नावाचं पुस्तक लिहायचं कुण्या नावाचं लिहायचं नाही याच्यामध्ये आपण हस्तक्षेप करण्याचं कारण नाही. नाही आवडलं 200 पानाचा एक मोठा ग्रंथ लिहा प्रतिवाद करणारा. त्या पुस्तकाबद्दल कुणाचे मतभेद असतील त्या पुस्तकातल्या मजकुरावर संजय गायकवाडला मी चॅलेंज देतो. ये समोरासमोर चर्चेला आपण बसू. पानसरेंनी लिहिलेल्या शिवाजी महाराजांचं विश्लेषण आणि तुला काय शिवाजी महाराज डोक्यामध्ये आहेत याची चर्चा करू आपण. यावर संजय गायकवाडनं बसावं आमच्या सोबत चर्चेला. त्यामुळे शिवाजी महाराजाचा अनादर करणाऱ्या माणसाबद्दल हा मूग गिळून गप्प बसतो. आणि गोविंद पानसरेजी ज्यांचा इथं खून केला गेला हत्या केली गेली कामगारांचे नेते कष्टकऱ्यांचे नेते होते त्यांच्याविषयी हा वाईट बोलतो आणि शिवाजी महाराजांचा आधार घेतो याचा मी निषेध करतो. बर मला शेवटची कमेंट हवी प्रशांत यांच्याकडनं. प्रशांत या क्षणाला काय कारवाई अपेक्षित आहे तुम्हाला? काल जी धमकी मला मिळाली आहे तर अर्ज आज दिलेला आहे. कारवाई म्हणजे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि अशा माणसाची जो महिलांच्या बद्दल एवढ्या घाणेरड्या भाषेमध्ये बोलतो तर यांची आमदारकी रद्द करावी अशी माझी मागणी आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. काही एकच वाक्य मध्ये घेतो. गायकवाडाचं पूर्ण वक्तव्य जर ऐकलं तर छिन्नमच्या प्रकरणापेक्षा वेगळे त्यांनी काय महाराजांविषयी उद्गार केलेले नाहीये. जे छिन्नमचं झालं ते गायकवाडापर्यंत गेलं पाहिजे. माझी विनंती आहे की ती ओरिजिनल ऑडिओ क्लिप जी आपण कापून दाखवते ती एकदा व्हायरल करावी. लोकांना कळेल की काय लायकीचे आमदार विधानसभेत बसलेत. ही आम्ही व्हायरल करायची गरज नाहीये. ती बरीच व्हायरल होते आहे. खूप अपशब्द वापरतोय. आम्ही व्हायरल करायची गरज नाहीये. सोशल मीडियामध्ये बरीच ती क्लिप व्हायरल होते. राष्ट्रपुरुषाचा अपमान केला म्हणून या संजय गायकवाडवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. राष्ट्रपुरुषाचा अपमान केला म्हणून ह्या संजय गायकवाडवर अगोदर गुन्हा दाखल झाला पाहिजे. अगदीच मागणी नक्कीच याची रास्त असू शकते. पण आता एकनाथ शिंदे ज्यांच्या पक्षाचे हे आमदार आहेत आणि वारंवार त्यांच्याकडनं अशाच चुका होत आहेत. वारंवार त्यांच्याकडनं असेच गुन्हे ज्यावेळेला होत आहेत ज्यांच्यावर अशा प्रकारचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. मात्र एकनाथ शिंदेनी आजवर चकार शब्द त्यांच्याबाबत कारवाईचा काढलेला नाहीये. आता काही कारवाई या प्रकरणात होते का ते आपल्याला बघायला लागेल. समर्थनार्थ त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते न येणं इथपर्यंत आम्ही समजू शकतो. पण इथून पुढे जर कारवाई झाली नाही तर मात्र एक मोठं प्रश्नचिन्ह कायम असेल. चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार.